नमस्कार मंडळी, रोहिणी होम किचनमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत अगदी पटकन होणारी आणि सिंपल रेसिपी शेअर करते, ती म्हणजे मसाला इडली। तर ही इडली उरलेल्या इडल्या ज्या असतात त्यात म्हणजे कधी कधी खूप एक्स्ट्रा होतात, तर त्याचं काय बनवायचं, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर इथे माझ्याकडे 7-8 इडल्या उरलेल्या होत्या, तर त्याचे आता आपण तुकडे करून घेणार आहोत। ते या पद्धतीने, अशा पद्धतीने आपल्याला हे सगळ्या इडल्या ज्या आहेत ना त्या कट करून घ्यायच्या आहेत आणि पटकन होते ही रेसिपी, लहान मुलांना खूप आवडते। तर आता इथे फोडणीची तयारी करूया। इथे मी तेल गरम करून घेतले, त्यामध्ये राई, जिरं, थोडंसं हिंग आणि कढीपत्ता आणि कांदा टाकलाय। हे छान आपल्याला कांदा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाला की त्यामध्ये हळद टाकायची आहे, थोडंसं लाल तिखट आणि धणे जिरे पावडर। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान परतून झालं की आपण ज्या इडल्या कापून घेतल्या होत्या त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ जरा जपूनच टाकायचं, कारण ऑलरेडी इडलीमध्ये मीठ असतं त्यामुळे। आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान एकदा मिक्स झालं की यामध्ये थोडा पावभाजी मसाला मी टाकला आहे। तुमच्याकडे सांबार मसाला असेल तर तोही टाकलात तर खूप छान लागेल। आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून आपल्याला फक्त एक 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शिमला मिरचीसुद्धा बारीक कापून टाकू शकतात। तर कशी वाटली तुम्हाला आजची सिंपल आणि पटकन तयार होणारी रेसिपी? तुमच्या घरीसुद्धा अशी इडली शिल्लक राहत असेल तर हा पदार्थ करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका अशाच नवीन खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।